आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी, ठाकरे गट मोठ्या अडचणीत। अमरावती परिक्षेत्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून शिवसेना ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांची चौकशी सुरू आहे। या प्रकरणात आता एसीबीने आमदारांचे पाल्य शिक्षण घेणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापकांना नोटीस बजावून त्यांच्या शैक्षणिक खर्चाची माहिती मागवली आहे। हे पत्र समाज माध्यमावर प्रसारित झाले असून त्यावरून सरकारवर टीका केली जात आहे। शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यावर बेहिशोबी मालमत्ताचे आरोप करण्यात आले आहेत। या प्रकरणाची गेल्या 2 वर्षापासून चौकशी सुरू आहे। अमरावती एसीबी कडून बेहिशोबी मालमत्ताच्या आरोप प्रकरणात 17 जानेवारी रोजी अमरावती येथील कार्यालयात आमदार नितीन देशमुख यांची चौकशी करण्यात आली होती। त्यानंतर या प्रकरणातील हालचाली मंदावल्या होत्या। दरम्यान आता पुन्हा एकदा बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात आमदार नितीन देशमुख यांच्या भोवती चौकशीचा ससेमिरा सुरू झाला आहे। निवडणुकीच्या तोंडावर एसीबी कडून सखोल चौकशी करण्यात येत असल्याने आमदार नितीन देशमुख यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे। अमरावती एसीबी कडून आमदार देशमुख यांच्या कुटुंबाची देखील माहिती घेऊन चौकशी केली जात आहे। अमरावती परिक्षेत्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस अधीक्षक अनिल पवार यांनी 4 जुलैला अकोल्यातील प्रभात किड्स स्कूलच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवून आमदार नितीन देशमुख यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक शुल्काची माहिती मागवली आहे। बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांची उघड चौकशी केली जात आहे। त्यांचे पाल्य पृथ्वी देशमुख व जान्हवी देशमुख अनुक्रमे 10वी आणि 8व्या वर्गात शिकत आहेत। आमदार नितीन देशमुख यांनी मुलांच्या शिक्षणावर शाळेत प्रवेश घेतल्यापासून आतापर्यंत आकारण्यात आलेल्या संपूर्ण शैक्षणिक खर्चाची माहिती एसीबी कार्यालयात तात्काळ सादर करावी असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे। निवडणुकीच्या तोंडावर आमदार नितीन देशमुख एसीबीच्या कचाट्यात अडकले आहेत। या प्रकरणावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जाणीवपूर्वक पोलिसांचा ससेमिरा लावण्यात आल्याचा आरोप केला आहे। यावरून तुम्हाला काय वाटते? तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।